तर सर्वच पक्ष महायुतीचे घटक आहेत असं नवनीत राणांनी म्हटलेलं आहे। भाजपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये असं नवनीत राणांनी म्हटलंय। नवनीत राणांनी स्वतःची निष्ठा तपासावी, सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मला असं वाटतं जे सकाळी उठून 9 वाजता पोपटासारखे बोलतात ते सगळे महायुतीचे घटक आहे आमचे। आणि कोणतीही भारतीय जनता पार्टी या आपले स्वतःच्या घरामध्ये कोणताही फूट टाकणार नाही एवढा विश्वास मला आहे। कारण आमचे देवेंद्र फडणवीस जी त्यांना आपलं सोबती आणि आपले घटक म्हणून घेऊन चालताय, तर आमची नजरा एकदम क्लिअर आहे। फूट टाकण्याचा प्रयत्न ह्या पोपटांनी करू नये एवढीच त्यांना मी विनंती करते। स्वतःच्या नवऱ्याच्या पक्षात नाहीत, त्यांनी इतरांच्या निष्ठेबद्दल बोलावं का? ज्या बाईंचा पक्ष एका छताखाली राहणारे पती पत्नी ते दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत आणि ते इतरांच्या पक्षावर भाष्य करतात। आधी तुम्ही तुमच्या निष्ठा काय ते सांगा, मग आम्हाला बोला ना। कशाला बोलायला लावताय उगाच? तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। प्रियंका चतुर्वेदींनी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे। मी विरोधी पक्षात सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत राहीन असं देखील चतुर्वेदींनी म्हटलंय। देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे असं देखील चतुर्वेदींनी म्हटलं। प्रियंका चतुर्वेदी यांची नुकतीच राज्यसभेची मुदत संपली आहे। त्यांच्या जागेवर शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं। तर मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले। सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर न्यायालयाचे निर्देश पाहायला मिळतात। मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश पाहायला मिळतात। 17 फेब्रुवारीला राज्य सरकारनं मुस्लिमांचं 5% शैक्षणिक आरक्षण रद्द केलं होतं। तर बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हे वक्तव्य केलंय। बारामतीसाठी 6 अर्ज तर राहुरीसाठी 4 अर्ज आल्याचं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाले आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत। आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे। ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीमध्ये शिवदत्त आश्रमाच्या महाराजांवर महिलांकडून शोषणाचा आरोप करण्यात आला। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी या भोंदूबाबा विरोधात पीडित महिलेनं राजपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। यानंतर महाराज नवनाथ गवळी यांनी माध्यमांसमोर येऊन बाजू मांडत मला बदनाम करण्यासाठी आरोप केलं असं म्हणत पीडित महिलेचे आरोप फेटाळलेले आहेत। नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदू बाबा ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते, त्यांनी माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। पोलीस कंप्लेंट केली पण ह्याच्यावर कोणतीही न्यायालयीन कंप्लेंट झालेली नाहीये। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। जे या संदर्भातली जी तक्रार आहे ती साधारणतः 19 ऑगस्ट 2025 या तारखेला त्या संबंधित महिलेने आपल्याकडे केलेली होती। त्यानुसार आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे। आता सुद्धा त्या महिलेची किंवा इतर कुणाचीही या संदर्भात अशी काही तक्रार असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारे भीतीच्या वातावरणामध्ये न राहता पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। या ठिकाणी पोलीस त्यांना पूर्णपणे कायदेशीर सहकार्य करतील।